आता असंच एकेकाचं मुडदं पाडणार आहे, एक बी वाचणार नाही. आणि ज्याने कुणी माझ्या मैत्रिणीचा खून केलाय ना त्याला किड पडत्या लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं गेली लाकडं मासणं त्याला जाळला नेऊन लवकर, त्याचं मड बसवलं भिताडा संग. हो आत्या, ज्यानं कुणी हे केलंय ना त्याला ना नुसतं तुमच्या समोर आणून उभं करायचं. तुमच्या शिव्या ऐकून मरल, बाकी काही करायची गरज नाहीये. आत्या, मी हे खोलीत आहेत का बघून येते. मला संशय होताच की आपल्या घरात तो भामटा आलाय ना त्यांनीच ही सगळं केलं असणार आहे. आता ते तुमचं असं झालंय ना, रोज मर त्याला कोण रड. जेव्हा बघाव तेव्हा ना माझ्या लेकाच्या नावानं खडा पडताय तुम्ही. मला तर आता तुमचा बोलण्याचा पण राग येईना झालाय ना, वीट येईना झालाय तुमचा. तुमचं मेंदू आता बंद पडल्यात. रातभर वाचली गीता आणि महाभारतात रावण होता अशी गत आहे तुमची. काय पण म्हणा, गावात जे काही चाललंय ना लयच वंगा चाललंय बघा. आधी श्यामल गेली, ते माधुरीचं काय झालंय कुणाला अजून काही माहिती नाही. ते इडोग्राफरचा काय खून झाला, हे दैत्यांचे सोंग घेतलेले लोक त्यांचे मुर्दे काय पडले देवळाच्या बाहेर, भाई रत्ना मावशीचा काय खून झाला. माझे ना विचार करू करू ना पार डोकं फुटायची आलीये. नरके आडई गावामध्ये अजून काय काय संकट आणणार आहे त्याचं त्यालाच माहिती. नाहीतर काय गरंजी, नीट पार पडत होता बघ ते उत्सव. ते जामकर साहेब ना मध्येच येऊन त्यांनी मिरवणूक थांबवली ना, त्याच्यामुळे समजा झालंय बघ. तरी बरं त्यांची बहीण सुखरूप घरात तरी आली. काय माहित आले की नाही ती. ती नाही आली तर तुला काय फरक पडणार आहे रे. जरा लोकांचं चांगलं चित्र जा की. बघा कोण बोलतय बघा. मीच बोलतीय, मला माहिती आहे ना तो मुर्दा घरात नसणारच आहे. गेला असेल पळून आणि पळाला ना तो तर ते चांगलंच आहे. तिथून पुढे गावात मुर्दा तरी पडायचं नाही. ए म्हातारे, किती बडबडती का तू? तुझं तोंड दुखत नाही का? आत्यांचं राहू द्या हो. मी काय म्हणते, मला आहे ना घराच्या बाहेर जायची लय म्हणजे लयच भीती वाटायला लागली बघा. म्हणजे घरात असलं तरी ना जीव घाबरा होतोय. कोण कुठून येईल आणि जीव घेईल काही सांगता येतंय का. अगं तुझा कशाला कोण जीव घेणार आहे. घेतला ना तरी तो यम आहे ना रेडवून तुला परत घरी आणून सोडेल. मला कशाला ही खुगीर भरती तिकडं वर. आत्या उगी काही बोलू नका. अहो त्या रत्ना मावशी सारख्या चांगल्या बाईला नेलंय, मग मला का सोडतील. अरे त्यो मारणाऱ्याच्या मोड्यावर उदाळला गुलाल, त्याचं लागलं दार त्याच्या घरादारावर फिरला ना अगर लवकर त्याला आहे ना तडपडून तडपडून किड पडून मरेल त्यो. आत्या, हे नाही आहेत घरात. घ्या, मी म्हणलं होतं का नाही तो घरी नाही. घरात नाही मग कुठे गेला ग? काय करायचं की ह्याचं? त्याचं पायच घरात ठिकाणं झालंय. आराम करायचं सोडून गेलाय तो. याला असेल दुकानावर. मी एक काम करते, मी आवरते आणि जाऊन बघते ते आहेत का, आणि असतील तर घेऊनच येते त्यांना. बर. कुठे गेलीस तू? तुला राग आला ना माझा? रागव माझ्यावर. ओरड मला, पण असं सताव नको. दादा किती आवाज देशील. घे, चहा केलाय तुझ्यासाठी. घे पिऊन आता. चहा येतो, वेळ लागतो बनवायला. गेली कुठं होतीस तू? दादा काय रे, कुठे होतास तू रात्रभर? एक फोन करून कळवता येत नाही तुला की मी नेहमी काळजी करत बसायची. केवढं शोधलं मी तुला माहितीये. दादा आज जेवायला काय करू? एक काम करते, स्वयंपाक करण्याआधी ना तुला मस्तपैकी मालिश करून देते बघ. तेल आणलंय मी गरम करून, म्हणजे तुला बरं वाटेल. काय कोणाला शोधतोयस? गेलास ना मला सोडून एकटीला? तू माझ्याजवळ थांबायला पाहिजे होतं. सारखं आपलं ड्युटी ड्युटी ड्युटी. तुला काळजीच नाहीये ना माझी?
जेव्हा मी लांब जाईन ना तुझ्यापासून तेव्हा कळेल तुला, मग बसशील रडत. चिमणे काय झालं तुम्ही रडताय? हा चिमणी नाही घरात. मोठ्या आशेने आलो होतो सुधाकर. चिमणी घरी असेल, घरात नाहीये. कुठे गेली कुणास ठाऊक. साहेब तुम्ही धीर सोडू नका, सावरा स्वतःला साहेब. तेच करतोय पण चिमणीचा काही पत्ता लाग. सुधाकर सगळ्या जगासाठी कडक स्ट्रॉंग ऑफिसर आहे मी. माझ्या चिमणीच्या बाबतीत तिथं एकदम संपत हळू. साहेब तुम्ही काय काळजी करू नका. साहेब आपण हवं तर टीमला वाजवून त्यांना शोधून काढू. हवं तर हे गाव उलतं पालतं करू, त्यांना शोधून काढू काय पण करून. नाही सुधाकर, या घरात मी राहू शकत नाही. चिमणीशिवाय हे घर नाही. माझी व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करतो. अहो पण साहेब तुम्ही जाणार कुठं? हा साहेब तुम्ही एक काम करा, माझ्या घरी चला. चला. चिमणी नाही ते घर. साहेब ऐका माझं, असं नका करू. नाही ते घर नाही. साहेब अहो ऐका माझं. या घरात मी राहू शकत नाही. चिमणीशिवाय हे घर नाही. माझी व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करतो. थकवलंस आर्या, खरंच थकवलंस. सॉरी, तुझं मरण माझ्या हातून नाही आलं. जर का मी तुला मारलं असतं, तुझ्या बॉडीची अशी हेळसण नसती झाली. पण ज्यानं तुला मारलंय त्यानं का मारलंय हे माहिती नाही मला. मी त्याला शोधणार. तुला मारलंय म्हणून नाही, त्याच्याकडे तुझे माझे पैसेत म्हणून मी त्याला शोधणार. प्रॉमिस करतो मी तुला. आत्ता मी तुला जातो इथे ठेवून, येतो लवकर तुला इथून घेऊन जायला. गुड बाय.